प्रतीक्षित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पार पडून निकाल एकदाचा लागलाय। या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व राहिलेलं असून शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 उमेदवार विजयी झाले। मात्र आता ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली सुद्धा भाजपचा महापौर बसवावा अशी आग्रही मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली। त्यांच्या या मागणीमुळे भाजप सेनेमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे। तर मनसे आणि ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधला असल्याचा दावाही नरेंद्र पवार यांनी केला। अशी कुठल्या प्रकारची जमावजमी केल्याचे लक्षात येत नाहीये। आज भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला एक चांगला मॅन्डेट कल्याण डोंबिवलीतल्या जनतेने दिलेला आहे। भाजप शिवसेना युतीवरती एक चांगल्या प्रकारचा विश्वास हा जनतेने दिलेला आहे आणि आम्हाला महापौर बसवण्याकरता सफिशियंट आमचे संख्याबळ आहे। तेव्हा आम्हाला जमावजमा करायची काहीच गरज नाही। आमची मागणी आहे ना स्टेटमेंटला, भाजपचा महापौर बसणार नाही। भाजपचा महापौर पहिलं 2.5 वर्ष मिळावा पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। शेवटी नेतृत्व ठरवेल।